साठी गोलंदाजीच्या रनवेवरती सचिन शिंदे रुळे, तर बॅटिंगसाठी प्रज्वल मोरे यांनी एक पाय पुढे काढत हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी कळवलेला आहे की व्हाईट बॉल आहे. जिथे प्रज्वल मोरे आणि रोहित ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. के प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना किताब मिळाला ते गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत सचिन शिंदे रुळे. पुढील बॉल, बॅट्समन तयार, प्रज्वल मोरे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचले. त्यानंतर दिशा दिली कव्हर्सला. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 धावा आलेल्या आहेत. जिथे प्रज्वल मोरे आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम हरचंदीकडून बॅटिंगसाठी आलेली आहे. चला वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स आपण वेळ घेताय. आता डावकुरे फलंदाज रोहित तयार होतील. रोहित मोरे, कार्पेटचा फटका मिड ऑफला खेळलाय. ताळमेळ बिघडला होता. क्षेत्ररक्षक तिकडे होते. प्रवीण शिंदे बॉल गॅदर करू शकले नाही चांगल्या प्रकारे आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. असं वाटलं थोड्या क्षणाला की जोखीम आहे का टीम हरचंदीसाठी, परंतु कुठेतरी धोक्याची घंटा टळली आणि एक धाव पूर्ण केली. बॉलर तयार. इथे पहा कव्हर्सला झेल घेण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल डीप कव्हरला. अखेरीस बॉल अडवला गेलाय. आणि इथे पहा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होत आहेत. एक मोठा धक्का लागलेला आहे टीम हरचंदीला. प्रज्वल मोरे माघारी. पुन्हा एकदा जी फेक केली ना ती अप्रतिम होती. आणि आणखीन एक धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि तिथे पहा एक चांगली फेक आणि त्यानंतर फलंदाजाला केलेलं रनआउट. धावसंख्या आहे आता 5, एक गडी बाद 3 बॉलच्या समाप्तीनंतर. जिथे आपण अपेक्षित हा धक्का नव्हता टीम हरचंदीला, परंतु पहा हे क्रिकेट आहे. वेगाने आणि उसळणारा बॉल सन्मान दिलाय. पॉइंटमध्ये एक सिंगल धाव मिळेल. जिथे आपण चर्चा निश्चित करत होतो की या अगोदर देखील जोखीम घेतली होती आणि रनआउटमध्ये ही जोडी एकदा बचावली होती, परंतु त्यानंतर पहा ही जोडी बचावू शकली नाही आणि या जोडीमधली पार्टनरशिप तुटली आणि प्रज्वल मोरे हे माघारी आले. म्हणजे चुकातून बोध घेणं किती महत्वाचं आहे याचा प्रत्यय आला. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हरीश मोरे आणि रोहित मोरे. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला नाही. बॉल साइड स्क्रीनच्या डोक्यावरतून सीमा रेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. आल्या आल्या हरीश मोरे आता आक्रमण करतायत. फटका चांगला होता. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया पाहूया. ओव्हर द विकेट सचिन शिंदे यांचा बॉल एक पाय पुढे काढत हरीश मोरे यांनी खेळला लॉंग ऑफला आणि साइड स्क्रीनच्या डोक्यावरतून बॉल पाठवला. 4 धावांसाठी येतोय चौकार. वेगाने आणि उसळणारा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शरीरापासून दूर गेला. येतोय तो डॉट. एक लेन बॉल होता आणि लेन बॉल वरती संपर्क करू शकले नाही हरीश मोरे. षटक क्रमांक 1 चा खेळ ते समाप्त होतोय. एका षटकाच्या संपुष्टानंतर टीम हरचंदी 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. 10 वरती 1. चला घाई करा टीम रुळे. निश्चित टीम हरचंदीने 1 गडी गमावलाय, परंतु धावसंख्येची सरासरी 10 ची ठेवलेली आहे. ही चांगली सरासरी आहे. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर म्हणजे अपेक्षित धावा 4 षटका अखेरीत जर या सरासरीने जर टीम हरचंदीने फलंदाजी केली तर 40 पर्यंत हा संघ मजल मारू शकतो. एका बाजूला बॅटिंग करताना हरीश मोरे 2 बॉल 4 धावा. रोहित मोरे 2 बॉल 2 धावा. बॉलर तयार. प्रदीप शिंदे यांचा हा बॉल सी कॉर्नरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती जात आहेत. बॉलची फेकी करतील. 1 धाव. स्ट्राईक बदललाय. स्ट्राईकवरती हरीश मोरे यांना आणलेला आहे. या अगोदर रोहित मोरे होते.
राईट हँड लेफ्ट हँड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उजव्या हाताचे फलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज. हे कॉम्बिनेशन आहे, फलंदाजीमध्ये मिश्रण आहे. निश्चित हा बॉल डावीशी सोडून चाललाय, पंचांनी कळवलेला आहे. नकारात्मक आहे. म्हणजे या प्रकारचं मिश्रण तुम्हाला ठेवावं लागतं फलंदाजी करत असताना. अनेक वेळा आपण अनेक संघांचा आढावा घेत आलो, की अनेक संघांकडे प्रारंभिक जोडीमध्ये हे मिश्रण होतं. उजव्या हाताचे फलंदाज आणि डाव्या हाताचे फलंदाज. भारतीय संघाने देखील कित्येक काळ हेच मिश्रण ठेवलं होतं फलंदाजीमध्ये. बॉलर तयार. वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातील का? हो, आलेले आहेत. एक सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक आणि 2 धावा इथे पूर्ण. आहेत आणि आपण के महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 खेळली, परंतु पहिलं पर्व या मैदानावरती झालं होतं. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट, सकत पतन. खराब शॉट सिलेक्शन, दुसरा मिळतोय तो विकेटचा. वेळेची अचूकता साधता आली नाही बॅट्समन हरीश मोरे यांना आणि पॉइंट मध्ये एक चांगला झेल तिकडे पकडला अमोल शिंदे यांनी. विकेटचं होतंय पतन. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंटला क्लिअर करू शकले नाही अमोल शिंदे यांनी. समोरच्या बाजूला धावत पकडलाय झेल. विकेटचं होतंय पतन. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे आपण घाई करा. आता बॅटिंगसाठी सुशांत आलेले आहेत. रोहित मोरे त्यांच्या सोबतीला आहेत. धावसंख्या आहे 14 धावा, 2 गडी बाद. आता सरासरी थोडीशी खाली आलेली आहे टीम हरचंदीची. वळवण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता नाही. आता विनायक शिंदे बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचे 2 धक्के दिलेले आहेत. फलंदाज आता आउट होऊन माघारी जातील. आल्या पावली सुशांत मोरे माघारी. खास काही करू शकले नाही, नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. संघाला आज त्यांच्याकडून अपेक्षा होती मधल्या फळीमधून येत असताना चांगला खेळ करण्याची, परंतु आल्या पावली मोठा फटका, खेळायला गेले. म्हणजे कुठेतरी प्रयत्न हाच होता की जे दडपण आहे, जो प्रेशर आहे, तुम्हाला मोठा फटका घेऊन रिलीज करायचा आहे, परंतु या प्रयत्नामुळे ते माघारी गेलेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती प्रदीप शिंदे आहेत. या स्पर्धेतली हॅट्रिक होईल का? ही संधी आता आलेली आहे. पाठीमागे संधी आली होती दिलीप मोरे यांना, आता ही संधी आलेली आहे प्रदीप शिंदे यांना. या संधीचं सोनं होईल का? हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज नितीन मोरे, ज्यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये 34 धावांचा झुंजार खेळ केला होता, तेच मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीचा बॉल, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक. निश्चित याही सामन्यामध्ये नितीन मोरे यांच्याकडून अपेक्षा असतील संघ हरचंदीला, जिथे धावसंख्या आहे आता 16, 3 गडी बाद. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मध्ये आणि पुढील सामना आपण अनाउन्स करत आहोत. आपण रिपोर्टिंग करा. रेनोशी आणि गावडोशी तुमच्यामध्ये सामना आहे. वेळेची अचूकता, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी यानंतरचा सामना आहे. रेनोशी विपक्ष KUCC गावडोशी. त्यानंतर यंगस्टार गावडोशी विपक्ष कोट्रोशी, हातलोड विपक्ष गावडोशी KCC आणि झांजवड विपक्ष चतुर्बेट. अशी सामन्यांची रूपरेषा आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपल्या निर्धारित वेळेमध्ये आपण इकडे आपली उपस्थिती आम्हाला दर्शवा. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 17 धावा, 3 गडी बाद. ही स्थिती आहे प्रथम बॅटिंग करत असताना टीम हरचंदी, जी सरासरी आहे ना सध्याची जी चालू आहे ती 8.50 ची आहे. म्हणजे कुठेतरी टीम रुळे संघाने ही सरासरी खाली ओढलेली आहे. पहिल्या षटकाच्या पाठीमागे सरासरी होती टीम हरचंदीची 10 ची, आता ती सरासरी आलेली आहे 8.5 ची. कुठेतरी याचा विचार आता टीम हरचंदीला करावा लागेल. सरासरी कशा प्रकारे वाढवता येईल, धावसंख्येचा वेग कशा प्रकारे वाढेल याचा विचार करावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी विवेक शिंदे. गोलंदाजीसाठी तयार
आणि समोर बॅट्समन रोहित मोरे. वळवण्याचा प्रयत्न, वेगाने येणारा, अंगाला भेदणारा बॉल विवेक शिंदे यांनी आपल्या फॉलोथ्रूमध्ये अडवला आणि त्यानंतर येऊन लगेच हा बॉल नॉन स्ट्रायकर एंडच्या यष्ट्यांना लावलाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. रोहित मोरे माघारी. धावसंख्या आहे 17 धावा, 4 गडी बाद. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. पहा पुन्हा एकदा या बॉलची क्रिया. फटका मोठा खेळायचा होता, अंगाला जाऊन बॉल भेदला आणि त्यानंतर हाच बॉल विवेक शिंदे यांनी जाऊन धावत नॉन स्ट्रायकरच्या यष्ट्यांना लावला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 6 वरती सतीश मोरे. कमी गतीचा बॉल येतोय तो डॉट. निश्चित या बॉलने आहे ना फलंदाजांच्या नाकीनं बांधलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण जर पाहिलं ना तर फलंदाज या प्रकारच्या बॉलला ओळखू शकले नाही तर चांगला फटका त्यांना खेळता येत नाही. म्हणजे कुठेतरी अशा बॉलला फलंदाजांना ओळखावं लागेल. खोलवर पद्धतीचा आता एक भन्नाट यॉर्कर आणि त्या यॉर्करचा कहर. कोणती धाव नाहीये. ज्यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये 34 बनवल्या होत्या, ज्यांनी सामना उद्ध्वस्त केला होता, जे विजयाचे शिलेदार होते, अशा फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यश येतंय विवेक शिंदे यांना. परंतु नितीन मोरे यांच्याकडे जी क्षमता आहे तीही चांगली आहे. आपल्या क्षमतेचा शोध योग्य वेळी लागणं फार महत्वाचं आहे. कमी गतीचा थोडासा बॉल पाठीमागे ओढला. हे मिश्रण आहे विवेक शिंदे. विवेक शिंदे यांची गोलंदाजी तुम्ही पहा. काही बॉल पुढे सोडले, काही बॉल पाठी ओढले, काही बॉल कमी गतीचे टाकले. हे मिश्रण आहे विवेक शिंदे यांच्या गोलंदाजीमधलं. आणखीन एक यॉर्करचा कहर. बॉल खेळलाय डीपी स्क्वेअर लेगला. वेळेसाठी नितीन मोरे जाणले जातात. पाठीमागच्या सामन्यामध्ये असा काही एक त्यांनी फटका खेळला होता ना, तो फटका जबरदस्त होता. हाही यॉर्कर बॉल त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळला. त्याहीपेक्षा यॉर्कर बॉलला जी वेळेची अचूकता त्यांनी साधली ना ती चांगली होती. धावफलकावरती आहेत 18 धावा, 4 गडी बाद. शेवटचा बॉल आणि बॅट्समन सतीश मोरे तयार. षटक क्रमांक 3चा हा अंतिम बॉल आहे. पाठीमागे ओढलेला बॉल. 2 बॉल पाठीमागे ओढले, 3 बॉल यॉर्कर टाकले, 1 बॉल स्लोअर वन टाकला. षटक संपलं. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18, 4 गडी बाद. हरचंदी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आता शेवटचं षटक आहे आणि टॉससाठी आपण अनाउन्स करूया रेणुशी विपक्ष KUCC गावडोशी. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा ही आहे विनंती. ओव्हर नंबर 4 मध्ये आता प्रवीण शिंदे यांना प्रविष्ट केलेलं आहे आणि बॅटिंगसाठी आता बॅट्समन तयार होतील. नितीन मोरे ज्यांनी 6 बॉलमध्ये 4 धावांचा खेळ उभा केलाय. एका बाजूला सतीश मोरे 1 बॉल खेळतायत. पहिलाच बॉल लालसा दिली आहे, टॉस केलाय बॉलला, परंतु पंचांनी कळवलेलं आहे की दिशा खराब आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. पुढील बॉल. हा बॉल टाकण्याची एक अनोखी शैली, एक वेगळी पद्धत. बॉलची गती कमी आहे परंतु यावरती बॉलचा टप्पा अचूक आहे आणि कुठेतरी हाच टप्पा फलंदाजाला प्रभावित करतोय. आलाय तो डॉट. पुन्हा एकदा बॉल. गोलंदाज प्रवीण शिंदे यांचा बॉल फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर सरळ 7 धावेंसाठी येतोय तो संघर्षाचा षटकार फलंदाज नितीन मोरे यांच्या बॅटमधून. नितीन मोरे यांचा एक जबरदस्त फटका 440चा झटका देतोय. सरळ 7 धावेंसाठी षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर बॅटवरती घेतलेला बॉल. पुन्हा एकदा नितीन मोरे. आताही बॉल पाठीमागे ओढलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आता फलंदाजांनी केलाय. पंचांनी कळवलेला आहे व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील हरचंदीला.
धावसंख्येने आता वेग पकडलाय. धावसंख्येची गती जी मंदावली होती आता ती वेगवान होतीये. धावसंख्या आहे 27 धावा 4 गडी बाद. आता इथून पुढे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक येतील. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न. आणि 3 धावा धावून इथे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणायला काही हरकत नाही. जिथे असं वाटलं होतं एक धाव होती तिथं एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलेलं आहे. आणि जमेची बाजू ही आहे की नितीन मोरे स्ट्राईकवरती आहेत. ही फार जमेची बाजू आहे टीम हरचंदीसाठी. अजूनही या षटकामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. 40+ बनवण्याचा मानस निश्चित असेल टीम हरचंदीचा. परंतु कुठपर्यंत रोखण्याचा मानस आहे टीम रुळ्याचा. बॉलर तयार. यावेळेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला प्रभावित करून जातोय. प्रभावशाली बॉल आहे. येतोय तो डॉट. शेवटचे 2 बॉल आणि धावा आहेत 30. चला टॉससाठी आपण आलात का? टीम रेनोशी आणि KUCC गावडोशी ग्रुप क ला आपण सुरुवात करतोय. आपण टॉससाठी या. ही खराब लाईन पंचाने कळवलेला आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडतीये. चला रिपोर्टिंग करा टॉससाठी रेनोशी आणि KUCC गावडोशी. आपल्यामध्ये टॉस होत आहे. आणि फटका मोठा आहे. मोठा धमाका झालाय. सडक पे कडक बेधडक ठोकलेला षटकार. फलंदाज नितीन मोरे यासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. एक पाय पुढे काढत ताकदीच्या जोरावरती हा बॉल फेकून दिलाय नितीन मोरे यांनी. सडक पे कडक तडक फडक. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नितीन मोरे नावाचं वादळ पुन्हा एकदा आलं. पाठीमागच्याही सामन्यामध्ये आलं होतं आणि याही सामन्यामध्ये असताना धावसंख्येला चालना देत 43 धावा उभ्या केलेल्या आहेत टीम हरचंदीने. आता 44 बनवायच्या आहेत टीम रोळे संघाला. नितीन मोरे यांनी काय बहरदार फलंदाजी केलेली आहे. संपूर्ण विश्लेषण आपण पाहूया. प्रज्वल मोरे आले होते. 3 बनवल्या 2 बॉलमध्ये. रोहित मोरे 4 बॉलमध्ये 3 बनवल्या. हरीश मोरे 4 बॉलमध्ये 6 बनवल्या. सुशांत मोरे खास काही करू शकले नाही. परंतु नितीन मोरे 11 बॉल 22 धावा आणि सतीश मोरे 2 बॉल 3 धावा. ही जबरदस्त कामगिरी. परंतु गोलंदाजी आपण पाहूया जी रुळे संघाने केलेली आहे. सचिन शिंदे यांनी एक षटक हाताळलं. किंबहुना 10 धावा दिल्या. एकही गडी बाद करू शकले नाही. इकॉनॉमी राहिली 10ची. प्रदीप शिंदे एक षटक हाताळलं 7 धावा. 2 डॉट टाकले. 7 धावा त्यांनी खर्च केल्या. इकॉनॉमी 7ची. विवेक शिंदे यांनी एक षटक हाताळलं आणि अवघी एकच धाव दिली. 5 डॉट टाकले आणि प्रवीण शिंदे यांनी 25 धावा खर्च केल्या. 2 डॉट टाकले. इकॉनॉमी राहिली 25ची. आपण करूया टॉस. तर चला आपण टॉस करीत आहोत. टीम रेनोसी आणि KUCC गावडोशी दोन्ही टीमचे कॅप्टन्स इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि टॉस करतोय आपण किशोरजी मोरे या साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करायचा आहे. टीम रेनोसी आणि गावडोशी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस का बॉस मध्ये यावं. आपण टॉस करतोय. किशोरजी मोरे चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचे आपण लगेच. वेळ घेऊ नका. टीम रेनोशी आणि गावडोशी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. गावडोशी टीम्स आपला आपण कॅप्टन्स पाठवायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. प्रत्येक टीमला इथे टॉस करत असताना पाण्याचे बॉटल्स देखील दिले जातात या आयोजकांच्या माध्यमातून.
टॉस करतोय आपण गावडोशी आणि त्याचबरोबर रेणुसी हे दोन संघ असणार आहेत आणि किशोरजी मोरे या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय इथे टॉस. हेड कॉल केलं आणि टेल आणि टॉस जिंकला इथे गावडोची टीमनं. 4 षटकांचा मॅच आहे. किती धावेंपर्यंत रोखला बाल? प्रथम आम्ही गोलंदाजी करू आणि 40च्या अबावच ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये कारण का इकडे मॅचेस चालू आहेत. तर टॉस पराभूत झाला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा मॅच, कमीत कमी धावण्याचा रोखण्याचा मार्च असणार आहे. किती धावा जमवण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच आम्ही त्यांना 50+ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आहेत. जाऊया आपण पुन्हा एकदा या कॉम्बॉक्समध्ये. पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थान ग्रहण करावं आणि आपण पुन्हा एकदा जाऊया निलेश सरांकडे. थँक्यू. चला, सामना सुरू होत आहे. 24 बॉल 44 लक्ष आहे. टॉसमध्ये आपण उमेशजी सावंत सरांना ऐकलत. टॉस झालेला आहे पुढच्या सामन्याचा आणि थेट आपण वळूया मैदानाच्या दिशेने. बॉलर तयार होत आहेत. पहिलाच बॉल, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय फलंदाज अमोल शिंदे. फटका काय चांगला होता अमोल शिंदे यांच्या बॅटमधून. बॅकलिफ्टचा वापर, वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा फटका अमोल शिंदे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी वीरेंद्र सहवाग जाणले जायचे. आता बॉल वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॅकअपला नाहीयेत. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. तोपर्यंत बॉल सीमारेषे लगत जाऊन अडवण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होतोय आणि तत्पूर्वी फलंदाजांनी धावून काढलेल्या धावा आहेत त्या 3. अमोल शिंदे आणि विवेक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक 1 साठी प्रज्वल मोरे आहेत, जे हरचंदीचे ऑलराऊंडर आहेत. 7 धावा 2 बॉलच्या पाठीमागे टीम रुळे संघाने बनवलेले आहेत. 44चं लक्ष आहे. तुम्ही स्पर्धा पाहत आहात. स्पर्धा आमशी गावाच्या सन्मानाची. पर्व क्रमांक 7ची पुढील बॉल. प्रज्वल मोरे तयार. त्याचबरोबर आमशी गावचे ग्रामस्थ श्री अंकुशजी मोरे यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत. बॉलर तयार प्रज्वल मोरे. बॉल येऊ दिला, त्याला सन्मान दिलेला आहे. आता स्ट्रायकर एंडला विवेक शिंदे होते. तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे फक्त एक सिंगल मिळेल. प्रज्वल मोरे फलंदाजीमध्ये खास काय करू शकले नव्हते, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांना चमक दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये जर 1-2 विकेट जर हरचंदी संघाला मिळाल्या तर निश्चित मॅचवरची पकड थोडीशी मजबूत होईल. परंतु सुरुवात रुळे संघाने चांगली केलेली आहे चौकाराने. जिथे आता प्रज्वल मोरे पुन्हा तयार. फुलटॉस आहे, त्याला खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक तंत्रशुद्ध फटका, क्रिकेटचा एक पुस्तकी फटका खेळलेला आहे. फलंदाज विवेक शिंदे यांच्या बॅटमधून हा षटकार. एक पाय पुढे काढत सरळ बॅटने पहा. शरीरावरचं नियंत्रण चांगलं होतं. बॅटचा फेस ओपन केला आणि क्रिकेटचा एक पुस्तकी फटका खेळला. षटकार आलाय. सरळ बॅट. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी हेच सांगितलं जातं की तुम्ही सरळ बॅटने जेवढे बॉल खेळता येतील तेवढे तुम्ही खेळा, आणि त्याचा प्रत्यय आला. प्रज्वल पुन्हा तयार. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पायांवरती असणारा बॉल फ्लिक केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ असा धावेंसाठी फ्लिकचा एक जबरदस्त फटका विवेक शिंदे यांच्या बॅटमधून. आणि का आपल्याला बाहुबली म्हटलं जातं याचा प्रत्यय त्यांनी आणून दिलेला आहे आपल्या खेळाने. पुन्हा एकदा पहा, पायांवरती येणारा बॉल फक्त फ्लिक केलाय आणि बॉलकडे फक्त त्यांनी पाहिलं आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ असा धावेंसाठी.
आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपी स्क्वेअर लेगला. आता बॉल वेगाने सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी. पाठीमागच्या डाबामध्ये नितीन मोरे नावाचं वादळ आलं होतं. आता विवेक शिंदे नावाची सुनामी आलेली आहे. प्रज्वल मोरे यांची तारांबळ करून टाकली. जे डावपेच आखले होते ना ते सर्व डावपेच विवेक शिंदे यांनी उधळून लावलेले आहेत. पुन्हा एकदा आपण हा फटका पाहत आहोत. काय फटका खेळलाय, काय फटकेबाजी केली आहे. वेळीची अचूकता चांगल्या पद्धतीने या षटकामध्ये साधलेली आहे. विवेक शिंदे आणि अमोल शिंदे या जोडीने पहिल्या षटकामध्ये ठोकलेले आहेत तब्बल 24 धावा. आता येणारे 18 बॉल बनवायचे आहेत 20 धावा. टीम मीटिंग बोलवलेली आहे टीम हरचंदीने, कारण ही फार कठीण परिस्थिती आहे. त्याचबरोबर कोट्रोशीचे निलेश शेलार, शिवतेज सुपर किंग कोट्रोशीचे संघ मालक आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि थेट पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. आता गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, परंतु अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी नितीन मोरे आलेले आहेत, ज्यांनी फलंदाजी करण्यात चांगली चमक दाखवली. आता गोलंदाजी करतानाही चांगला खेळ त्यांना उभा करावा लागेल. 18 बॉल 20 ची गरज आहे. संघाला मिळाली नाही विकेट. संघ आहे विकेटच्या शोधामध्ये. नितीन मोरे ती अपेक्षा पूर्ण करतील का? बॉलर होतील तयार. स्ट्रायकर एंडला अमोल शिंदे तयार. अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. एका बाजूला नितीन मोरे चांगले ऑलराऊंडर. खोलवर पद्धतीचा बॉल खेळलाय सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत, झडप घालतायत, बॉलची फेकी करतायत. एक सिंगल. स्ट्रायकर एंडला विवेक शिंदे तयार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सिंगल आहे. हरचंदी संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ज्यावेळेस टीम रुळे संघाने गोलंदाजी केली ना त्यावेळेस सुरुवातीला हरचंदी संघाला 3 धक्के रुळे संघाने आतापर्यंत दिले होते. कुठेतरी टीम हरचंदीलाही रुळे संघाला धक्के द्यावे लागतील. आपटलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी येतोय चौकार. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीतून बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. येतोय चौकार. विवेक शिंदे यांची बॅट शांत होण्याचा बॉल फार चांगल्या पद्धतीने खेळलाय जागेवरतून. ओ हा बॉल चांगला. नितीन मोरे यांचा येतोय एक सिंगल धाव. मनोबल निश्चित वाढला असेल, कारण या अगोदर काही मोठे फटके नितीन मोरे यांनी खर्च केलेले आहेत. आपण चर्चा केली की विवेक शिंदे यांची बॅट शांत होण्याचं नाव घेत नाहीये. एका बाजूला हरचंदी संघाला ही सुनामी शांत करावी लागेल. खोलवर पद्धतीचा बॉल समोर खेळतायत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हरचंदी संघाला विकेटसाठी जावंच लागेल. विकेट्स मिळतील, मॅच बनू शकते. विकेट आणि डॉट बॉल. आता येणारे 14 बॉल बनवायचे आहेत. 13 धावा. आता बॉल जास्त, धावा कमी. एक वेळ परिस्थिती अशी होती की बॉल कमी आणि धावा जास्त. काय फटका आहे. पुल इज अ सक्सेसफुल. फेकून दिलाय सरळ बॉल 6 धावेंसाठी. आणि फलंदाज आहेत आता यावेळेला अमोल शिंदे. यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आलाय. पायांचा वापर चांगला होता. अंगावरती येणारा बॉल त्यांनी वळवला आणि पुल इज अ सक्सेसफुल. अमोल शिंदे यांच्या बॅटमधून एक तडाकेबंद फटका षटकार. छोट्या उसळीचा बॉल वळवलाय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध एक सिंगल मिळेल. आता येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहे 6 धावा. सामना आणि त्या सामन्याची स्थिती आपण पाहत आहोत. 12 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चला घाई करा. फार बिकट परिस्थिती आहे आता टीम हरचंदीसाठी, परंतु अशक्य गोष्टी होतात शक्य. फक्त प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागते जीवनामध्ये. 12 बॉल 6. आत्मविश्वास. पहिलाच बॉल फार चांगला हाताळलेला आहे आणि बॉलर आहेत संतोष मोरे यांनी पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे. आता 11 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना, अशक्य गोष्टी शक्य होतात.
त्यासाठी आत्मविश्वासाची जोड फार महत्वाची आहे. खोलवर पद्धतीचा बॉल आपल्याच पॉलुत्रमध्ये अडवलाय. आता 10 बॉल 5 ची गरज. रचंदी संघही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. लालसा दिलीये, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली विकेटचं बदन. आणखीन एक विकेट टिपलीये. किंबहुना पहिलं सुयश मिळालेलं आहे टीम हरचंदीला. आता धावसंख्या स्थिर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल शिंदे यांनी केला. ताकद लावली, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागलाय रुळे संघाला विकेटने. आणि पहिलं सुयश हरचंदी संघाला. आता 9 बॉल 5. सामना बनवण्याचा प्रयत्न आता हरचंदी संघ करतोय. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. आता येणारे 9 बॉल 5 धावांची गरज आहे. नऊ बॉल 5 ची गरज आहे. बॉलर तयार. यावेळेला पहा, हा फटका खेळलाय आणि मॅच उद्ध्वस्त करणारा फटका, विजयाचा कळस रवणारा फटका इथे खेळलाय फलंदाज विनायक शिंदे यांनी. हा सामना संपवलाय आपल्या स्टाईलने आणि रुळे संघाचं आपण अभिनंदन करूया आणि टीम हरचंदीचा आपण आभार मानूया. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत.